प्रायोजक राम बंधू लोणचं, आता प्रत्येक जण जिंकेल। प्रत्येक वार्डामध्ये एक असा ऑफिशियली नवीन कबूतरखाना आपण उभा करू। मुंबईतल्या वॉर्डात कबूतरखाना उभारला जावा अशी मंत्री मंगल प्रभात लोढांची इच्छा, तर विरोधकांची लोढांवर जोरदार टीका। वंजारी आणि बंजारा एक, बंजारा समाजाच्या मोर्चात धनंजय मुंडेंचं वक्तव्य, मुंडेंविरोधात बंजारा समाजाची घोषणाबाजी, शब्द मागे घेण्याची मागणी। शेतकऱ्यांवर संकट, मार्ग काढण्याची सरकारची जबाबदारी, नेपाळकडे पाहून देवाभाऊ सरकारनं धडा घ्यावा। नाशिकमधल्या आक्रोश मोर्चातनं शरद पवार कडाडले, तर भाजपचा पवारांवर पलटवार। बीड जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं, आष्टीतील कडा परिसरातल्या पूरग्रस्तांची हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सुटका, तर उद्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस, पाथर्डी आणि शेवगावात ढगफुटी सदृश पाऊस, अनेक गावांचा संपर्क तुटला, पिकं पाण्याखाली। लातूर धाराशिवच्या सीमेवरच्या तेरणा नदीला पूर, औसा तालुक्यातील उजनी गावात पुराचं पाणी, शेती पाण्याखाली, तर पूरग्रस्तांचं स्थलांतर। संसार बर्बाद झाला, सगळे आम्हाला पांघरायचा कपडा राहिला नाही आता। पुण्याच्या थेऊर गावात पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, जनावरं वाहून गेली, संसार उद्ध्वस्त झाल्यानं महिलांच्या डोळ्यात पाणी। पूजा खेडकर कुटुंबाची मुजोरी संपेना, ट्रक क्लीनरचं अपहरण केल्याप्रकरणी पूजा खेडकरच्या वडिलांवर गुन्हा दाखल, तपासासाठी आलेल्या पोलिसांसोबत अरेरावी केल्यानं आईवरही गुन्हा। राज्य सरकारनं काढलेल्या हैदराबाद गॅझेट GR विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल, याचिकेवरती 25 सप्टेंबरला सुनावणी। आणि छगन भुजबळांच्या दालनात उद्या ओबीसी उपसमितीची बैठक, ओबीसी मंत्रालय योजनांची बैठकीत चर्चा होणार। हैदराबाद गॅझेट अंमलबजावणी विरोधात ओबीसी संघटना आक्रमक। नमस्कार, प्राईम टाइम बुलेटिनमध्ये मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनची सुरुवात शरद पवारांच्या एका वक्तव्याच्या बातमीनं करूया। नेपाळमध्ये नेमकं काय घडलं याच्या खोलात जात नाही, त्यातून देवाभाऊ शहाणपणाची भूमिका घेतील आणि शेतकरी प्रश्नी योग्य तो निर्णय घेतील, असं सूचक विधान शरद पवारांनी केलंय। नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं गेलं होतं। यावेळी स्वतः शरद पवार या मोर्चात सहभागी झाले। शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचं दुर्लक्ष झाल्याचं म्हणत शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला। त्याचसोबत शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात लवकरात लवकर निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल, असा इशाराही दिला गेला। तुम्हाला चॅलेंज करून सांगतो, शिवाजी महाराजांचा हा देवाभाऊ घेतील असं आम्हाला वाटत होतं, पण ठिकठिकाणी मोठे होर्डिंग, मोठे पोस्टर, मोठे चित्र ही त्यांनी लावली शिवाजी महाराजांचं नाव घेऊन, पण त्या बळीराजाच्यासाठी जिंकून बघायला तयार आहे। आणि असंच चित्र असेल तर आपल्याला निकाल घ्यावा लागेल। देवाभाऊंना माझी विनंती आहे, आजूबाजूला बघा, हिंदुस्थानच्या काय घडतंय ते। नेपाळमध्ये गेल्या 8 दिवसात काय घडले, राज्यकर्ते गेले, एक भगिनी आली, तिच्या हातात राज्य दिलं गेलं, आणखीन काय झालं मी त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही। शहाणपणा हा शिकण्याचं काम
देवाभाऊ आणि त्यांचे सहकारी करतील अशाच प्रकारची अपेक्षा आज या ठिकाणी करतो. तर नेपाळमध्ये काय घडलं यातून देवाभाऊ धडा घेतील असं वक्तव्य शरद पवारांनी केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलेलं आहे. सत्ताधारी पवारांच्या वक्तव्याबद्दल काय म्हणतात आपण पाहूया. असं की मला वाटतं आता काही लोकांनी निवृत्ती स्वीकारली पाहिजे. लोकांनी त्यांना निवृत्त करण्यापेक्षा ती स्वतःहून स्वीकारली पाहिजे असं मत आहे. असं की मला वाटतं आता काही लोकांनी निवृत्ती स्वीकारली पाहिजे. लोकांनी त्यांना निवृत्त करण्यापेक्षा ती स्वतःहून स्वीकारली पाहिजे असं मत आहे. तर विरोधक आहे त्यांचं कामच आहे. आता त्यांना काम दुसरं राहिलेलं नाही, त्यामुळे मोर्चा काढा. आपण इतक्या वर्षामध्ये तर काही केलं नाही, पण आता ते करा असं त्यांचं म्हणण्याचं कामच आहे मला असं वाटतं. ते असताना स्वतः कधी कर्जमाफीचा विषय त्यांनी हाती घेतला नाही, शेतकऱ्यांना काही दिलं नाही, गरीब कल्याणाच्या एवढ्या योजना चाललेल्या आहेत त्यातली एक योजनासुद्धा दिली नाही. पण आता शेवटी बिचारे ते हतबल आहेत. त्यांना आता निवडणुका समोर दिसत आहेत, काही ना काही अस्तित्व त्यांना टिकवायचं आहे स्वतःचं. त्यामुळे मला असं वाटतं ते मोर्चे वगैरे काढतील. आणि बीडमध्ये आज बंजारा समाजानं जनाक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं. याच मोर्चात बोलताना माजी मंत्री धनंजय मुंडेंनी वंजारी आणि बंजारा एकच आहेत असं वक्तव्य केलं. याचवरनं नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे, कारण धनंजय मुंडेंच्या या भूमिकेचा बंजारा समाजानं कडाडून विरोध केलाय. वंजारी आणि बंजारा एकच नसून विधान मागे घ्या असं काही आंदोलकांनी म्हटलंय. काळपटे साहेब आम्ही सुद्धा एसटीच आहे तिकडं. वंजारो वंजारो वेगळा छका. मध्ये कर्नाटकमध्ये, राजस्थानमध्ये आणि इतर अनेक राज्यामध्ये या गोरमाटी समाजाला एसटीचं आरक्षण असेल तर महाराष्ट्र सरकार सुद्धा या बाबतीत विचार करेल. बीड बंजारा समाजाच्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी माननीय धनंजय मुंडे साहेब इथे आलेले होते. धनंजय मुंडे साहेबांनी यांच्या आपल्या स्टेटमेंटमध्ये बोलताना सांगितलं की वंजारा बंजारा आम्ही सगळे एक आहोत. 1994 मध्ये ही एकच गोष्ट गोपीनाथ मुंडे साहेबांनी बोलून आमचं 2.5% आरक्षण घालले. आता मी त्यांना सांगू इच्छितो वंजारा बंजारा आम्ही एक नाहीत. दोन्ही वेगळ्या संस्कृती आहेत, दोन्ही वेगळ्या भाषा आहेत. तुम्ही परत ते खेळ करायचं नाही, परत ते करायचं नाही. तुम्ही तुमचं स्टेटमेंट परत घ्या. मुंडे साहेब बंजारा समाजाची हात जोडून विनंती, तुम्ही तुमचं स्टेटमेंट परत घ्यावं. जय सेवालाल. तर वंजारी आणि बंजारा एक नाहीत. धनंजय मुंडेंनी संभ्रम पसरवू नये, निर्माण करू नये आणि आपल्या वक्तव्यावरनं स्पष्टीकरण द्यावं असं ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी म्हटलंय. कन्फ्युजन करू नये आणि जर त्यांनी त्यांचा गैरसमज काढण्यासाठी त्यांनी स्पष्टता द्यायला पाहिजे की हे मी आरक्षणासाठी नाही बोललो. बंजारा समाजाचं आरक्षण बंजाराला मिळेल. बंजाराचं बंजारापर्यंत जिथे तुम्ही परत शेड्यूल टाईपमध्ये जर येण्याचा प्रयत्न कराल तर परत एक आणखी मला नवीन आंदोलन उभं करावं लागेल. पुढची बातमी मुंबईत नाही. मुंबईमधल्या कबूतरखान्यांचा मुद्दा काही दिवसांपूर्वी चांगलाच गाजला. जैन बांधवांनी कबूतरखाने हटवण्याविरोधात प्रचंड मोठी भूमिका घेतली आणि आक्रमक भूमिका घेतली. पण श्वसनाचे विकार यासारखे गंभीर आजार होण्याची भीती असल्यानं कोर्टानं कबूतरखाने बंद ठेवण्याचे आदेश दिले. यासंदर्भात महानगरपालिकेनं सुद्धा कारवाई करत दादरचा कबूतरखाना बंद केला. मात्र पुन्हा एकदा हा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या वॉर्डावॉर्डात कबूतरखाना उभारला जावा अशी इच्छा मंत्री मंगलप्रभात लोढांनी बोलून दाखवली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 3 मूर्ती जैन मंदिर इथे नवीन कबूतरखान्याचं उद्घाटन त्यांनी केलं, त्यावेळी ते बोलत होते. तर लोढांच्या विधानावरनं विरोधकांनी मात्र त्यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली. तर लोढांचं विधान हे कोर्टाचा अवमान करणारं असल्याची टीका काँग्रेस नेत्यांनी केली आहे. मात्र एकंदरीत मुंबईतील 52 कबूतरखाने बंद करायला निघालेल्या मुंबई महानगरपालिकेला आता 227 कबूतरखाने सुरू करावी लागणार आहेत. म्हणजे एक प्रकारे रोगापेक्षा इलाज भयंकर अशी अनेकांची भावना आहे मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यानंतर. आता आपण हा हळूहळू माझी अशी अपेक्षा आहे की प्रत्येक वार्डामध्ये एक असा ऑफिशियली नवीन कबूतरखाना आपण उभा करू की त्यामध्ये कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही आणि ते पक्ष्यांची रक्षा पण होईल.
आणि लोकांना पण त्रास नाही असा आपण मध्यम मार्ग पोलतपूर दिगंबर जैन समाजाने काढला मिळते. दरम्यान मंगलप्रभात लोढा यांच्या कबूतरखान्यासंदर्भातल्या विधानावरती विरोधकांनी कशी टीका केली आहे आपण पाहूया. मग देवेंद्र फडणवीसांचं काय म्हणणं याच्यावरती आहे? सुप्रीम हायकोर्टाचा निर्णय तुम्हाला मान्य नाही का? तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेचा आरोग्याचा विषय मान्य नाही का? लोढा साहित्य संघाच्या निवडणुकीत जाऊन मतदान करतात, त्यांचा आणि साहित्य संघाचा संबंध काय? जनसुरक्षा कायदा गेल्या अधिवेशनामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक मंजूर करून घेतलेला आहे. आता कोर्टाचा आणि शासनाचे आदेश न मानणारा मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात बसलेला आहे. मग आता जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून कारवाई केली गेली पाहिजे. शहरी नक्षलवाद यालाच म्हणतात, जे ना कोर्टाचं ऐकत ना शासनाचं ऐकत. मग आता मुख्यमंत्री जनसुरक्षा कायद्याचं पहिला वापर त्यांच्या मंत्रिमंडळातल्या लोढाच्या विरोधात करतील काय, हा प्रश्न या ठिकाणी आहे.